अरे लबाड कोल्ह ढोंग करतय, लगीन करायचं स्वांग करतय. आलो ना पब्लिक. आजचा विषय आपला काय माहिती आहे का? आपल्या दारात आज नवीन लक्ष्मी आली. ही पहा गिर गाय. आपल्याला भेटली, आपण घेतली. तर इथंच स्वागताची तयारी चालू होती वगैरे. घाबरली होती ती नवीन आल्या आल्या, पण हरकत नाही, होईल तिला पिसव. आणि प्रॉब्लेम काय, आपला पिछा सोडत नाही वगैरे. आता लई दिवस कुठं लिकेज वगैरे झालं नव्हतं, पण असं विचार करता करताच ना झालं, आला फोन वगैरे. मग काय लिकेज वगैरे काढून वगैरे घेतलं. आणि बघा लिकेज दाखवतो तुम्हाला मी. हे पहा इथं पाईप पूर्ण ना, जो जॉईंटला आपण केला होता ना, तेच तुटलं होतं वगैरे. ठीक आहे, हरकत नाही, ही प्रॉब्लेम चालूच राहतात वगैरे. आणि दुसऱ्या चांगल्या गोष्टी म्हणजे आपल्या रस्त्याचं वगैरे काम पूर्ण जोरात वगैरे मस्तपैकी चालू आहे वगैरे. जी महत्त्वाच्या गोष्टीसाठी तुम्ही मला फॉलो करता वगैरे, ती म्हणजे आपली तुती. पाला वगैरे बघून घ्या आता वगैरे. माझ्या हाईटच्या जवळपास पाला आलेला आहे. आणि पाला जो आहे तो आपण आता कटिंग म्हणजे बॅच जूनमध्ये घेणार आहोत, पाऊस चालू व्हायच्या सीझनमध्येच. त्याच्यामुळं लवकरात लवकर फॉलो वगैरे करून घ्या. काही डाऊट असेल, काही गोष्टी असतील तर विचारून घ्यात वगैरे. पाला बघून घ्या वगैरे. पाल्याचा एक सेपरेट वगैरे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेलच वगैरे. हळूहळू पावसाचं वातावरणसुद्धा ना जवळ येत चाललं आहे. आणि आपली बाग बघायला पण छान वाटत आहे. मी ॲक्च्युली खास त्याच्यासाठीच वर चढलो होतो, कारण की ना पूर्ण वातावरण असं पावसासारखं झालं होतं वगैरे. आणि एकदम छान वाटत होतं. फक्त आपल्या बॅचना सक्सेसफुली निघायला पाहिजेत, मग काही नको. हा व्ह्यू, माझं आयुष्य आणि माझ्या बॅच, विषयच खोल रे. हाय, खूप बरं वाटतंय वगैरे. हे बाग बघा, एक एक काडी होती याला आपण कटिंग केली त्यावेळेस. आणि आता पहा प्रत्येक झाड असं बहरून आले. आणि एकच कटिंग झाली आत्ताची. याच्यात जेवढा याला कटिंग होणार तेवढा याला पाला फुटणार आहे. मजा येणार आहे. खास करून मी यांची एक वाट बघत आहे यार, दूध प्यायचं यार. हा म्हणजे घरचं रे आपल्या. तुतीच्या पाल्याने ना गायासुद्धा सुधारल्या. त्या खूप आणल्या त्यावेळेस ना अशक्त होत्या. आणि रात्रीचं वगैरेसुद्धा ना आपल्या रस्त्याचं काम खूप जोरासोरात चाललं आहे. लवकरच पावसाच्या आतमध्ये ही सुद्धा कामं कंप्लीट होतील वगैरे. मजा येणार आहे. गोष्टी खूप छान होणार आहेत वगैरे. तुम्ही सोबत राहा, पाशालच.